हिंदसेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने ताब्यात असलेली मिळकत ही तकिया ट्रस्टची आहे की वक्फ बोर्डाची आहे, तिच्या मालकी हक्काशी मंडळाचा काहीही संबंध नाही। संस्थेने ती जागा 99 वर्षाच्या भाडे कराराने घेतलेली असून आता संस्थेच्या आर्थिक हितासाठी तिचा ताबा सोडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। परंतु संस्थेच्या कार्यकारी मंडळावर बेकायदेशीर कामकाजाचा आरोप करणाऱ्या वसंत लोढा आणि दीप चव्हाण यांचा यामागे काय उद्देश आहे असा सवाल उपस्थित करत हिंदसेवा मंडळ आणि कार्यकारी मंडळाची बदनामी केल्याप्रकरणी लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, अनिल गट्टाणी आणि मुळे यांच्यावर 50 लाखाच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून फौजदारी गुन्हाही दाखल करणार असून त्या संदर्भातील नोटीस आपण आपल्या वकिलामार्फत त्यांना पाठवली असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष आनंद फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, संजय जोशी आदी उपस्थित होते। हिंदसेवा मंडळाच्या ताब्यातील जागेसंदर्भात सभासद वसंत लोढा, दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकारी मंडळावर विविध आरोप केले होते। त्याच कार्याध्यक्ष फडणीस यांनी गुरुवारी 7 मार्चला सडेतोड उत्तर दिले। पाहूया ही पत्रकार परिषद। सर्वप्रथम हिंदसेवा मंडळाच्या या प्रेससाठी आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झालात। मी हिंदसेवा मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा जो हेतू आहे त्यामध्ये 2 दिवसापूर्वी वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, गट्टाणी आणि मुळे या 5 जणांच्या उपस्थितीत जी त्यांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला उत्तर देणं हा आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वसंत लोढा आणि दीप चव्हाण यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचं खंडन या ठिकाणी आम्हाला आज करायचंय। त्यांनी ज्या पद्धतीनं चुकीची माहिती आपल्या समोर मांडलेली होती ती माहिती चुकीची कशी आहे आणि त्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय आहे हे तुम्हाला माहीत करून देण्याचा यामागे हेतू आहे। म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट फडणीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या संदर्भातल्या सगळ्या कायदेशीर बाजू उलगडून आपल्या पुढे ठेवाव्या। नमस्कार। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवाची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आमचे मित्र वसंत लोढा आणि दीप चव्हाण साहेब, विशेषतः दीप चव्हाणांनी बरेचसे कायदेशीर मुद्दे असे मांडले, जी आर दाखवले आणि मी असं म्हणत नाही हे कायदा बघा हे बघा अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या। त्याच्यातली वस्तुस्थिती आणि खरी कायदेशीर पोझिशन काय आहे ती सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचवावी आपल्या माध्यमातून असे आमचे प्रयत्न आहे। त्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करून बोलवलं। सगळ्यात पहिला जो आरोप आमच्यावर केला गेला की हिंदसेवा मंडळाचं आताचं कामकाजच बेकायदेशीर। त्यांनी असं ठामपणे सांगितलं की आमचे जे चेंज रिपोर्ट होते ते दाखल केलेले चेंज रिपोर्ट सगळे फेटाळण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे हिंदसेवा मंडळाची आत्ताची बॉडी जी आहे ती बेकायदेशीररित्याने काम करते। त्यांनी पुढे असं सांगितलं की निवडणुका सुद्धा बेकायदेशीरपणे घेतल्या आणि बेकायदेशीर असताना सुद्धा 2 सभा घेतल्या, त्यामुळं जनरल बॉडी सुद्धा बेकायदेशीर आहे। अशा बेकायदेशीर बॉडीमध्ये 1000 लोकांनी जरी ठरावाला मंजुरी दिली तर ते सगळं मुळातच बेकायदेशीर असल्यामुळे त्याला काही कायदेशीर अर्थ नाही असा मुख्य आरोप आहे। त्यामुळे वस्तुस्थिती मी आपल्या निदर्शनास आणून देतो। ही गोष्ट सत्य आहे की आमचे चेंज रिपोर्ट जे दाखल केले होते असिस्टंट चार्टर्ड कमिशनकडे 2006, 11, 16, 13, 11 आणि 11 अशा सालामध्ये वेगवेगळे चेंज रिपोर्ट दाखल केले होते। हिंदसेवा मंडळाच्या किंवा कुठल्याही पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये ट्रस्टच्या फंक्शनमध्ये किंवा फंक्शन करताना कामकाज करताना जर काही बदल झाले तर त्या बदलाला ऑथेंटिसिटी असावी म्हणून ते चार्टर्ड कमिशनकडे पाठवावे लागतात मंजुरीसाठी। हा कायदा आहे। हे सत्य आहे की आमच्याकडून त्यावेळेला तो फॉलोअप घेतला गेला नाही कदाचित, त्याच्यामुळे 9/8/2021 असिस्टंट चार्टर्ड कमिशनर यांनी ऑर्डर केली, डेप्युटी चार्टर्ड कमिशनर यांनी ऑर्डर केली आणि त्याच्यामध्ये हे जे चेंज रिपोर्ट आमचे होते एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 हे रिजेक्ट केले। पण
माननीय दीप चव्हाण साहेबांनी एवढंच आपल्याला दाखवलं तर रिजेक्टेड, हिअर बाय रिजेक्टेड हे वाचून दाखवलं. त्याच्या पुढची ओळ अशी आहे, विथ लिबर्टी टू फाईल अ फ्रेश. ते रिजेक्ट करताना आम्हाला नव्याने पुन्हा चेंज रिपोर्ट दाखल करण्याची स्वातंत्र्य किंवा लिबर्टी देण्यात आलेली होती. आणि त्यानुसार हे सगळे चेंज रिपोर्ट आम्ही पुन्हा नव्याने दाखल केले. त्याच्या तारखा मी आपल्याला सांगतो. जुलै इथं बसव म्हणलं सांग ना. योगेश पत्रक जोडा. हा आहेत माझ्याकडे तारखा. त्याच्यामध्ये जे जुलै बद्दल अर्ज आमचे रिजेक्ट झाले होते आणि आम्हाला परवानगी दिली होती नव्याने दाखल करा, ते आम्ही त्यातले 3 अर्ज आम्ही 7/2/2022 ला दाखल केले आणि उरलेले 3 अर्ज हे 8/2/2022 ला दाखल केले. आणि ह्याचं काम अद्यापही चॅरिटी कमिशनकडे प्रलंबित आहे. आता प्रश्न असा आहे की चॅरिटी कमिशनरने आजपर्यंत त्याची, हे मान्य आहे की त्या चॅरिटी कमिशनरकडे त्याची सुनावणी होऊन ते मंजूर झालेले नाही. याच्यासाठी मला आपल्याला सगळ्यांना कायदेशीर गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मुळामध्ये चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर ते मंजूर होईपर्यंत चेंज रिपोर्टचे कायदेशीर स्टेटस काय असतं, याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाने वेळोवेळी अनेक निर्णय दिलेले आहेत. यासाठी ह्या चेंज रिपोर्ट जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही कशा रीतीने फंक्शन करायचं, याच्यासाठी आम्ही नगरचे ज्येष्ठ विधिज्ञ शरद पल्लोड साहेबांचं लेखी ओपिनियन 20/4/2022 रोजी घेतलेलं आहे. त्याची माझ्याकडे प्रत आहे. त्याच्या आपल्याला ज्या कॉपी दिल्या त्याच्यात ती कॉपी आहे. त्याच्या खाली त्यांनी 3 हायकोर्टाचे, बॉम्बे हायकोर्टाचे 3 निर्णयच्या प्रती लावून दिलेल्या आहेत. मी सगळ्या निर्णय वाचून आपली वेळ घेणार नाही, पण फक्त त्यातला सम अँड सबस्टन्स आपल्याला सांगतो. शेवटचा जो निर्णय आहे बॉम्बे हायकोर्टाचा, डिव्हिजन बेंच नागपूर बेंच 2008 ऑल एमर 105, त्याची कॉपी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेले, प्रोव्हिजन्स डू नॉट मॅन्डेट दॅट द अमेंडमेंट पास बाय द सोसायटी ऑर ट्रस्ट शॅल नॉट ऑपरेट अनलेस अँड अंटिल द सेड अमेंडमेंट गेट्स अप्रुव्हल ऑफ द चॅरिटी कमिशन. त्यांनी असं म्हटलं की ह्या प्रोव्हिजनचा अर्थ असा नाही की जोपर्यंत चॅरिटी कमिशनची मंजुरी होत नाही तोपर्यंत तो चेंज अस्तित्वात येत नाही किंवा तो कायदेशीर नाही. त्याच्यामुळे चॅरिटी कमिशनरची मंजुरी प्रलंबित आहे ही एकच गोष्ट आम्हाला कायदेशीररित्या काम करण्यासाठी अडथळा येऊ शकत नाही, असं बॉम्बे हायकोर्टाचे जजमेंट आहे. दुसरी गोष्ट, यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे निवडणुका घेतल्या त्या निवडणुका सुद्धा बेकायदेशीर आहेत. त्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे जे बंच दिलं त्याच्यामध्ये कॉपी दिलेली आहे. आमचे जे कर्मचारी आहेत, संस्थेचे कर्मचारी विलास सखाराम साठे, या निवडणुका घ्यायच्या वेळेला आपल्या पण बऱ्याच वर्तमानपत्र त्याच्याबद्दलच्या बातम्या येऊन गेलेल्या होत्या की पूर्वीच्या काळामध्ये हिंद सेवा मंडळ हे एकमेव शैक्षणिक संस्था अशी आहे की ज्याच्यामध्ये शिक्षकांना सुद्धा मतदान होतं. शिक्षक आणि स्टाफला अध्यक्ष आणि सचिव 2 पदासाठी मतदान करण्याचा अधिकार होता. त्याच्यामुळे आम्हाला ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये बरेचसे त्रास व्हायला लागले की शिक्षक किंवा एखादा अगदी सामान्य शिपाई सुद्धा जरी असेल तरी तो मतदार असल्यामुळे मग त्याला मतदान दुखायचं का नाही, अशा प्रकारचे जरा थोड्याशा ज्या सर्वसामान्य बाकीच्या अडचणी आहेत तसे यायला लागले. त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपण हे त्यांचं मतदान त्यांच्या प्रतिनिधीपुरतंच मर्यादित ठेवू. ह्या ज्या सचिव आणि अध्यक्ष यांचं मतदान आहे ते काढलं पाहिजे, त्याच्याबद्दल आमचे ठराव झाले. जनरल बॉडीत सुद्धा मंजूर झाले. तर त्यावेळेला आमचे शिक्षक विलास साठे यांनी त्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करून चॅलेंज केलं. त्याची ऑर्डर 1 मार्च 2022 ला औरंगाबाद हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2च गोष्टी फक्त आपल्याला दाखवू इच्छितो की हायकोर्टाने त्यांच्या ऑर्डरमध्ये पॅराग्राफ 8 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की इन द केस इन हँड इलेक्शन हॅव बीन हेल्ड फॉर द पिरियड ऑफ 16 ते 21. द चेंज रिपोर्ट विथ रिगार्ड टू द इलेक्शन्स हॅव बीन रिजेक्टेड विथ लिबर्टी टू फाईल फ्रेश चेंज रिपोर्ट सिन्स द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स वर नॉट प्लेस्ड बिफोर द कन्सर्न अथॉरिटी. आणि हायकोर्टाने ह्याचा नोंद घेतली की आम्ही ते पुन्हा एकदा दाखल केलेले आहेत. हे नोंद घेतल्यानंतर ह्या पिटिशनमध्ये हायकोर्टाने त्यांना मतदानाचा अधिकार आहे किंवा नाही याच्याबद्दल हायकोर्टाने त्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. परंतु त्या पिटिशनच्या दरम्यान हायकोर्टाने आमच्या वकिलांना विचारणा केली की ठीक आहे 2021 ची तुमची टर्म संपलेली आहे, आता 2022 आहे, तुम्ही निवडणुका कधी घेणार. मग हायकोर्टामध्ये आमच्या वकिलांनी आमच्या संस्थेच्या वतीने हायकोर्टामध्ये स्टेटमेंट केलं
की सर आम्ही 3 महिन्यात निवडणुका घेतो. आणि हायकोर्टाने त्यांच्या ऑर्डरमध्ये हे मेन्शन केलं आहे, द लर्नेड ॲडव्होकेट फॉर द सोसायटी इन्फॉर्म्स अस दॅट विदिन 3 मंथ द सोसायटी वुड कम्प्लीट द इलेक्शन प्रोसेस. त्याच्यामुळे हायकोर्टाने त्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्याच्यामुळे आमचं जे इलेक्शन 2022 झालं, आम्ही हायकोर्टामध्ये जे अंडरटेकिंग दिलं त्या अंडरटेकिंगने हायकोर्टाने ज्याची ऑर्डरमध्ये नोट घेतलेली आहे त्या नोट आणि अंडरटेकिंगच्या आधारे आम्ही 2022 निवडणुका घेतली. त्यामुळे पहिला मुद्दा असा की केवळ आमचे पहिल्यांदा रिजेक्ट झाले म्हणून आम्ही बेकायदेशीर, हा सत्य नाही, कारण आम्ही नवीन दाखल केलेले आहे. दुसरा मुद्दा असा की मुंबई हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे चेंज रिपोर्ट दाखल झाल्यानंतर ते मंजूर होईपर्यंतचा कारभार बेकायदेशीर होत नाही. आणि तिसरी मुद्दा असा की आम्हाला निवडणुका घेण्याचं कधी घेता येईल हायकोर्टाने विचारणा केल्यानंतर आम्ही जेव्हा हायकोर्टात स्टेटमेंट केलं, आणि आपल्याला माहित असेल की हायकोर्टात तोंडी स्टेटमेंट जरी केलं आणि हायकोर्टाने त्या ऑर्डरमध्ये घेतलं की दॅट इज बाइंडिंग, तेव्हा आम्ही हायकोर्टामध्ये जेव्हा कबूल केलं की 3 महिने आम्ही, म्हणजे आमच्या वतीने आमच्या वकिलांनी, की 3 महिन्यात आम्ही निवडणुका घेतो, त्याला हायकोर्टाने अप्रुव्हल केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मे 2022 मध्ये निवडणुका घेतल्या. त्याच्यामुळे आमचं हा जो सगळा कालावधी जो आहे संपूर्णपणे कायदेशीर प्रोसेस होऊन झालेला आहे. त्याच्यामुळे हे दीप चव्हाणांचं जे म्हणणं आहे की हे सगळंच बेकायदेशीर आहे, मुळात खोटं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या 5 लोकांनी ज्यांनी सांगितलं की हे सगळं इलेक्शन बेकायदेशीर, प्रोसेस बेकायदेशीर, तिथले गट्टाणे साहेबांनी इलेक्शनला फॉर्म पण भरला होता. तो त्यांनी माघार घेतला. त्यांना वैयक्तिक कारण सगळ्यांना सभासदांना आमच्या बरीच माहिती आहेत, त्यांनी माघार घेतला. म्हणजे इलेक्शन बेकायदेशीर तुम्ही म्हणता, त्याच्यामध्ये इलेक्शनला फॉर्म भरणं ही कुठली पद्धत आहे? हे केवळ हिंदू सेवा मंडळाचा कारभार जो चालू आहे व्यवस्थित, आता तो डिस्टर्ब करणे हा एकमेव हेतू या लोकांचा दिसतो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यानंतरचा मुख्य मुद्दा त्यांनी असा घेतला की ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे आणि वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली. त्यांनी सांगितलं, आम्ही त्या नोटीसला उत्तर दिलं नाही. खरं तर मला त्या नोटीसला आम्हाला उत्तर देण्याची गरज वाटली नाही, कारण आमच्याशी संबंध नाही. जी जागा, ज्या डिस्प्युटेड जागेवरून हा सगळा वाद चालू आहे, हिंदू सेवा मंडळाची जी जुन्या वसतिगृहाची जागा आहे, सर्व नंबर 161 पैकी, ज्याच्यावर आम्ही ज्याचे हक्क सोडण्यासाठी आम्ही 25 कोटी रुपये घेण्याचा ठराव मंजूर करून घेतलेला आहे, त्याच्याबद्दल तेवढून हा जो वाद चालू आहे, ती प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर हिंदू सेवा मंडळाचा त्या प्रॉपर्टीच्या मालकी हक्काशी काही संबंध नाही. आम्ही भाडेकरी आहोत. ती प्रॉपर्टीचा मालक कुणी असलं तरी आमचं भाडेकरार हा 99 वर्षाचा असल्यामुळे आमचा ताबा आजही आहे. त्यामुळं त्यांनी पाठवलेल्या नोटीसला फार महत्त्व द्यावंसं आम्हाला वाटलं नाही, म्हणून आम्ही उत्तर दिलं नव्हतं. पण काल त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांना त्याचं पण उत्तर आम्ही रीतसर कायदेशीर उत्तर पाठवून दिले. आता वक्फ बोर्डाची जी परिस्थिती आहे मी तो आपल्याला सांगतो, किंवा वक्फ ऍक्टची परिस्थिती आणि वक्फ प्रॉपर्टीची परिस्थिती सांगतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जो तकिया ट्रस्टची जी प्रॉपर्टी आहे ही फक्त हिंदू सेवा मंडळाचं ते ग्राउंड मोकळे एवढीच नाही, त्या भागातले सगळे दोन्ही बाजूच्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत तकिया ट्रस्टच्या. दूध संघाची जी इमारत होती ती देखील तकिया ट्रस्ट ह्या मालकीच्या जागेवर आहे. आणि कागदोपत्री असा पुरावा आहे की दूध संघांनी ती जागा 1960 साली तकिया ट्रस्ट कडून विकत घेतली. आता ती तकिया ट्रस्ट कडून ज्या वेळेला विकत घेतली त्यावेळेला त्याच्यानंतर ही वक्फ बोर्डाची जागा आहे की नाही असा डिस्प्यूट झाला. त्याच्यानंतर हे अहमदनगर जिल्हा दूध सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित यांनी वक्फ ट्रायब्युनल पुढे 32/2013 एक पिटिशन दाखल केलं. तर माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आपल्या सगळ्यांना कॉपी दिली. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पहिल्या पॅरामध्ये जे प्रॉपर्टीचे नंबर मेन्शन केले त्याच्यामध्ये प्रॉपर्टी सर्व नंबर 161चा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची आहे का नाही याच्याबद्दल वक्फ ट्रायब्युनलने तो निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाची तारीख आहे 26/9/2014. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे वक्फ बोर्डाने 2 गोष्टी, की वक्फ ऍक्ट 1900 जो वक्फ ऍक्ट पहिल्यांदा असतो तो 1954 साली आला, परंतु तो फक्त मराठवाडा विभागापुरता मर्यादित होता. आणि 1995 साली नंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऍप्लिकेबल करण्यात आला, संपूर्ण भारतासाठी ऍप्लिकेबल करण्यात. आय एम सॉरी. पण जोपर्यंत
मराठवाडा विभागापुरता तो अस्तित्वात होता, तोपर्यंत तो इतर विभागाला अस्तित्वात नव्हता. त्यामुळे वक्फ ट्रायब्युनलने त्यांच्या निकाल पत्रात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जोपर्यंत हा वक्फ ऍक्ट मराठवाडा सोडून इतर विभागाला लागून होता, तोपर्यंत हे जे ट्रस्ट होतं, हे ट्रस्ट बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या प्रोव्हिजन प्रमाणे गव्हर्न होतं. त्याला वक्फ ऍक्ट लागत नाही. आणि तकिया ट्रस्टनी ज्या वेळेला त्याच्यामुळे, आणि हे सर्व नंबर 161 बद्दलचं जजमेंट आहे, त्याच्यामुळे 1995 सालापर्यंत ह्या प्रॉपर्टीला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट लागू होता आणि ह्या प्रॉपर्टीचे सगळे अधिकार जे होते ते चॅरिटी असिस्टंट चॅरिटी कमिशन किंवा चॅरिटी कमिशनरकडेच होते. आमच्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जे उपलब्ध कागद आहेत, दुनिया मोनोटनी ज्या वेळेला तकिया ट्रस्ट कडून ती जागा विकत घेतली त्यावेळेला रीतसर त्यांनी असिस्टंट चॅरिटी कमिशनरची लेखी परवानगी घेतलेली आहे. त्यांनी जो अर्ज दाखल केला होता त्या अर्जाचा नंबर J4-104/94 असा आहे. आणि त्याप्रमाणे तकिया ट्रस्टला ती प्रॉपर्टी विक्री करण्याची त्यांनी परवानगी दिली. विक्री करण्याची परवानगी दिल्यानंतर दुनिया मोनोटने ती प्रॉपर्टी विकत घेतली. मी पुन्हा सांगतो की ह्या सगळ्या मालकी हक्काशी आमचा काही संबंध नाही, परंतु आमची ताबा कसा बेकायदेशीर आहे हे दाखवण्यासाठी वक्फ ऍक्टचा हा बागुलबुवा जो पुढे आणला जातो हा कसा चुकीचा आहे हे मी आपल्याला दाखवतो. त्याच पिटिशनमध्ये हायकोर्ट वक्फ ट्रायब्युनलने असा एक स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 1995 सालचा वक्फ ऍक्टचा कलम 112 जो आहे तो कंटेन्स रिगार्डिंग रिपीलिंग अँड सेव्हिंग क्लॉज अँड ऑल द ऍक्शन्स टेकन इन करस्पॉन्डिंग लॉ, एनिथिंग डन इन एक्झिस्टन्स ऑफ द पॉवर्स कन्फर्ड बाय और अंडर द करस्पॉन्डिंग लॉ आर सेव्ड अँड सेम आर नॉट टू बी डिस्टर्ब. याचा अर्थ असा की 112 कलमाप्रमाणे पूर्वीच्या कायद्याप्रमाणे जर एखादी प्रॉपर्टी गव्हर्न होत असेल आणि त्याच्या खाली जर काही आदेश झाले असतील तर ते सुरक्षित आहेत, ते डिस्टर्ब होणार नाहीत. त्याच्यामुळे असिस्टंट चॅरिटी कमिशनरने विक्रीची परवानगी दिली, तो डिस्टर्ब झालेला नाही असा कलम 112चा उल्लेख त्या ट्रायब्युनलच्या जजमेंटमध्ये केलेला. तिसरी गोष्ट, हे आम्हाला हे कळलेलं नाही की मुळात हे वसंत लोढा, दीप चव्हाण ह्या लोकांना करायचं काय, यांचा उद्देश काय. हिंद सेवा मंडळाने ही प्रॉपर्टी 25 कोटी रुपयाला विकू नये असा जर त्यांचा उद्देश असेल, त्याप्रमाणे जनरल बोर्डाच्या मध्ये आपल्याकडे सगळ्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे त्याचं, आम्ही प्रोसिडिंगमध्ये पण घेतलंय. तेही सांगतो की प्रोसिडिंगच तयार नाही असं सांगितलं, त्याचं उत्तर देतो मी. त्यावेळेला वसंत लोढांनी स्टेजवर सर्व सभासदांसमोर उभं राहून सांगितलं की मी ह्याची दुप्पट रक्कम द्यायला तयार आहे, मला 1 महिन्याचा वेळ द्या. त्याप्रमाणे असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र पण दिलं लेखी, दिनांक 2/2/2004 रोजी हिंद सेवा मंडळाच्या अध्यक्षांना वसंत लोढांनी स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं 21/1/24च्या वार्षिक सभेच्या विषय क्रमांक 2च्या हिंद सेवा मंडळाच्या जुन्या जागेसंदर्भात सदर जागा भाडेमुक्त करायच्या संदर्भात विरोध नोंदवलेला असताना एका सभासदांचं अरुण जगताप यांच्यापेक्षा जादा रक्कम मिळत असेल तर त्याचा विचार करावा असा विषय मांडला होता. तेव्हा मी अरुण जगताप भंडारी यांच्यापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा जादा रक्कम मंडळास मिळवून देतो असे जाहीर समितीत मांडले होते. तेव्हा माननीय अध्यक्षांनी तसा प्रस्ताव घ्या असा उत्तरात म्हटले होते. सदर जागेबाबत कायदेशीर माहिती व दुनिया मोनोट कंपनीचा व्यवहार तसेच वतनाच्या जागेबाबतच्या सर्व कागदपत्राची माहिती घेऊन मी एका महिन्यात दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे सदर पार्टी आपल्या मंडळाशी व्यवहार करण्यास तयार आहे. म्हणजे दुप्पट रक्कम देऊन आमच्याशी व्यवहार करण्यासाठी कुणी पार्टी तयार आहे. आम्ही 1 महिना त्यांची प्रामाणिकपणे वाट पाहिली. हिंद सेवा मंडळाचा फायदा होत असेल तर आम्हाला कोणाचं नुकसानाचं काही कारण नाही. परंतु हा 2/2/2024 ते 3/2/2024 हा 1 महिना पूर्ण होण्याच्या आधी ह्या लोढा महाशयांनी आणि ह्यांच्या सगळ्या या लोकांनी आम्हाला नोटीस पाठवली. व्ह्यू नोटीस कुठे? त्या नोटीसमध्ये म्हणजे त्यांनी दुनिया
जगताप, भंडारी, साबिर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड सगळ्यांना नोटीस पाठवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं की ही प्रॉपर्टी जी आहे ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे आणि पॅराग्राफ 4 मध्ये असं त्यांनी उल्लेख केला, असे असताना दर्ग्याचे पूर्वीचे मुतवल्ली यासीन अली, महबूब अली व हमीद अली यांनी दर्ग्याची मिळकत सर्व नंबर 161 पैकी 3 एकर 29 गुंठे हिंदे सेवा मंडळ संस्थेस 14/11/64 रोजी शैक्षणिक प्रवेशासाठी 99 वर्षाचे भाड्याने दिले आहेत. वास्तविकरित्या सदर दर्गा ही सार्वजनिक विश्वास संस्था मुंबई पब्लिक ट्रस्ट अन्वये नोंदली होती, त्यामुळे सदर दर्ग्याच्या मिळकती 99 वर्षाच्या भाडे कराराने आगर भाड्याने देता येत नाही. त्यांचा प्रयत्न काय आहे की ही प्रॉपर्टी आहे ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी अशी ठरवायची, म्हणजे हिंद सेवा मंडळाला 25 रुपये सुद्धा मिळणार नाही. आम्ही इकडे मंडळाची आर्थिक परिस्थिती नसताना शैक्षणिक सुविधा वाढवण्यासाठी पारदर्शीपणे सगळ्यांना सांगून किती रुपयाला रक्कम ठरली, किती कशी ठरली हे सांगून प्रयत्न करतोय. त्यांचा हेतू काय? त्यांचा हेतू ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाला द्यायची आहे का? वक्फ बोर्डाच्या घशात ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी नाही असं वक्फ ट्रायब्युनलचा निर्णय. यांना का बरं वक्फ बोर्डाला देण्याची इच्छा आहे? म्हणजे हिंद सेवा मंडळाचं आर्थिक नुकसान करायचं, हिंद सेवा मंडळाच्या बॉडीला बदनाम करायचं आणि यांचा हेतू काय साध्य होणार आहे? वसंत लोढा, दीप चव्हाण यांचा हेतू काय आहे हेच मला कळलेलं नाहीये. तुम्हाला वक्फ प्रॉपर्टी का ठरवायची? ही वक्फ प्रॉपर्टी नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आपल्याला नमूद करू इच्छितो की ऍक्च्युली वक्फ ऍक्ट 1995 जो आहे तो सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. वक्फ ऍक्टनी जर एखादी प्रॉपर्टी तुमची माझी कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी जर ॲक्वायर केली आणि ती वक्फ प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केली तर त्याला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे हा अशा प्रकारचा कायदा जो आहे हा घातक आहे समाजाच्या दृष्टिकोनातून, म्हणून हा कायदा रद्द व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार यादव यांनी ऑगस्ट 2023 मध्ये राज्यसभेमध्ये खासगी विधेयक आणलं. हे युट्यूबवर आपण जर टाकलं तर आपल्याला पहली खबर मोदी सरकार के तगड़े बिल पर है तो दूसरी खबर ने जम्मू कश्मीर के नेताओं को तबाह कर दिया है. तो सबसे पहले बात धमाकेदार बिल पर. 3 राज्यों में बम्पर जीत के साथ पीएम मोदी एक के बाद एक धमाकेदार एक्शन ले रहे हैं. इसी कड़ी में पीएम मोदी एक और तगड़ा बिल यानी वक्फ बोर्ड अधिनियम 1995 को निरस्त करने से संबंधित एक निजी विधेयक संसद में लेकर आए हैं, जिसने मौलाना मौलवियों में भगदड़ मचा दी है, विपक्षी पार्टियों के होश उड़ा दिए हैं, क्योंकि ये तगड़ा बिल वक्फ बोर्ड की संपत्तियों की जब्ती को लेकर आया है. इस बिल ने न सिर्फ कांग्रेस बल्कि सपा की तुष्टीकरण की राजनीति पर भी पानी फेर दिया है, जिससे तमाम सवाल सुलग रहे हैं. आखिर क्या है वक्फ बोर्ड पर आया नया विधेयक? संसद में मोदी के एक्शन से क्यों डरी सपा कांग्रेस? क्या वक्फ बोर्ड की सारी संपत्तियां होंगी जब? नए बिल से मौलानाओं में क्यों मची खलबली? इन सवालों ने सियासी हंगामा खड़ा कर दिया है. तो आगे कुछ और बताते हैं. उससे पहले मोदी सरकार के संसद में एक्शन की बात कर लेते हैं. दरअसल बीजेपी के राज्यसभा सांसद हरनाथ सिंह यादव ने वक्फ बोर्ड अधिनियम 1995 को खत्म करने के लिए सदन में निजी विधेयक पेश किया है और उसके बाद हरनाथ सिंह यादव ने कहा इस एक्ट से देश में असमानता बढ़ रही है. इस 1995 के वक्फ बोर्ड एक्ट से देश में असमानता फैली हुई है और वही बड़े आपण मी आपला वेळ घेत नाही. हा सरांना पाठवून द्या रे. हा पाठवतो मी. हा युट्यूबवर अवेलेबल आहे, आपण सगळे पाहू शकतात. आणि नुसतं वक्फ बोर्ड ॲबॉल्युशन ऍक्ट वक्फ बोर्ड ॲबॉल्युशन बिल टाकलं तरी आपल्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळेल. मला दाखवायचा उद्देश हा आहे की जो वक्फ ऍक्ट लोकांच्या स्वातंत्र्यावर कुणाची प्रॉपर्टी स्वतःकडे जप्त ताब्यात घेण्याचा परवानगी दिलेली त्याच्याबद्दल मोदी सरकारने स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे. आणि भाजपचे स्वतःला कार्यकर्ते समजणारे वसंत लोढा वक्फ बोर्डाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, कार्यकारिणी सदस्य, प्रदेश कार्यकारिणी वक्फ बोर्डाचे एजंट म्हणून काम करतात. किती राजकारणासाठी माणसाने किती खाली घसरावं. आम्ही वैयक्तिक मी भाजपच्या कार्यकारिणीला भाजपच्या वरिष्ठांना वैयक्तिक पत्र लिहून विचारणार आहे की तुमचं नक्की हेतू तुमचं नक्की धोरण काय आहे. तुमचे खासदार वक्फ बोर्ड वक्फ ऍक्ट
अबोलिश करण्याचं बिल आणतात आणि तुमचे कार्यकारिणी सदस्य इथं वक्फ बोर्डाची एजन्सी करतात. जी प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची नाही ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचा प्रयत्न करतात, दाखवायचा प्रयत्न करतात. हे कशासाठी? जर समजा ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची आहे असं ठरली तर पहिल्यांदा हिंदुस्तान मंडळाचा ताबा पण जाईल. आम्ही जो कुठला प्रयत्न करतो हिंदुस्तान मंडळाला ताबा देऊन पैसे मिळवायचा तो तर सगळं त्याच्यावर तर पाणी पडेल. मी जसं म्हणलो त्याचं 25 रुपये सुद्धा मिळणार नाहीत आम्हाला, कारण त्याला चॅलेंज नाही. कायदा तो बिल आलेलं आहे जोपर्यंत त्याचा ऍक्ट होत नाही तोपर्यंत आम्ही कुणीच काही करू शकत नाही. म्हणजे मला विशेष वाटतं की अरे तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाचं धोरण काय आहे, तुमच्या खासदार काय बिल आणताय आणि तुम्ही स्वतः काय करताय, कशासाठी ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची ठरवण्याचा अट्टहास करून त्यांना काय मिळणार आहे? ठीक आहे, तुमचं हिंदुसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर राग असेल, आम्ही सोडतो सगळे, तुम्ही येऊन मंडळ चालवा. 100 वर्षाची जुनी शैक्षणिक संस्था आहे, त्याचं वाटोळं करू नका. हे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेन. सगळ्या सभासदांना पण विनंती करेन की त्यांना एकदा विचारा की त्यांचा हेतू काय. एकदा म्हणायचं मी 50 कोटी देतो, नंतर म्हणायचं की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे, तिसऱ्यांदा म्हणायचं की वतन, एकदा म्हणायचं ही वतन प्रॉपर्टी आहे, एकदा म्हणायचं इनाम प्रॉपर्टी आहे. काहीतरी जुन्या गोष्टी आणायच्या. ही ऑर्डर सुद्धा त्यांनी सांगितलं की आमचे चेंज रिपोर्ट आमचे नामंजूर झाले असं सांगितलं. त्याची पुढची ओळ नाही वाचली विथ लिबर्टी टू फाईल प्रेस. गुन्हा दाखल करण्याची परवानगी देऊन ते रिजेक्ट केले हे नाही वाचलं माननीय दीप चव्हाणांनी. हे कशासाठी करतायत, त्यांचा हेतू काय? हे अतिशय घृणास्पद चालू आहे. ठीक आहे, आमचं मंडळ बेकायदेशीर चालू आहे, तुम्ही कोर्टात जा, त्याच्यामध्ये स्टे मागा, चॅरिटी कमिशन घ्या, त्यांना म्हणा की हे चालू आहे, बेकायदेशीर चालू आहे. मी सांगितलं हे सगळे केस लॉ आमच्या बाजूने आहेत, ओपिनियन आहे, ऑर्डर आहेत. हायकोर्टामध्ये आम्ही कमिट केल्याप्रमाणे आम्ही इलेक्शन घेतलेलं आहे. बॉम्बे हायकोर्ट म्हणते की आमचे चेंज रिपोर्ट दाखल झाले, तो मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही काम करू शकत नाही, असं कायदा नाहीये. यांना काय दाखवायचं, यांना साध्य काय करायचं हे मला कळलेलं नाही. तिसरी गोष्ट, हे वसंत लोढा जे हिंदुसेवा मंडळाच्या हिताची फार तळमळ असलेले दाखवतात. हे वसंत लोढा स्वतः 2005 सालापासून ते 22 सालापर्यंत 22 इलेक्शन होईपर्यंत मंडळाचे संचालक होते. 1910 ते 1916 या कालावधीत ते 1 वर्ष हिंदुसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी मंडळामध्ये एकही पॉझिटिव्ह गोष्ट केलेली मंडळाला किंवा सभासदांना दाखवा. 2016च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आमचं पॅनल निवडून आलं तेव्हा हे विरोधी पॅनल मध्ये ते एकटेच शेवटच्या नंबरला निवडून आले. त्या ग्रस्तांनी 5 वर्ष हिंदुसेवा मंडळाच्या कार्यकारिणीच्या मिटिंगला येण्याची सुद्धा कष्ट घेतलेली नाही. एकदा फक्त कार्यकारिणीचं पोषणी बघायला म्हणून आले आणि गुपचूप सही करून दिली. तुम्हाला एवढी मंडळाची तळतळ आहे तर तुम्ही 5 वर्ष कार्यकारिणी सदस्य असताना मंडळाच्या मिटिंगमध्ये मंडळाच्या कामकाजात भाग का नाही घेतला? हे काय तुमचं राजकारण आहे? आम्हाला माहित नाही यांचं राजकारण काय. त्यांचं आणि अरुण जगतापांचं काय असेल त्यांनी सांभाळून घ्यावं. आम्ही अरुण जगतापांचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही वसंत लोढाचेही कार्यकर्ते नाहीत, आम्ही मंडळ चालवतो. शैक्षणिक संस्थेमध्ये कशाला पाहिजे राजकारण? हे जे आहे ते अतिशय घृणास्पद गोष्ट आहे असं माझं नम्र निवेदन आहे. त्यांनी काय सांगितलं की एक नवा मराठाने एक अशी मस्त चौकट टाकलेली. मी पुन्हा विनंती करेन नवा मराठाचं कोणी असेल तर त्यांनी अशी चौकट टाका माझ्या विधानाला देखील. ताबेमारी हिंदुसेवा मंडळ नगरमध्ये खूप ताबेमारी होती, ज्यांची ताबेमारी झाली त्यांनी माझ्याकडे मी काढून देईन. मी आवाहन करतो, हिंदुसेवा मंडळाच्या शेजारच्या कॅन्टीनच्या जागेवर ताबेमारी झाली. हिंदुसेवा मंडळाचं सीताराम सारडाच्या जागी शेजारी सुतार कारखाने त्याच्यावर ताबेमारी झाली. रामकरण सारडाच्या शेजारी हिंदुसेवा मंडळाच्या जागेवर ताबेमारी झाली. केडगावच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हिंदुसेवा मंडळाचा ताबा जो ते भडकट नावाच्या व्यक्तीने घेतलाय तो भाडे देत नाही, जागा देत नाही. लोढांना मी विनंती करतो की ताबेमारी काढण्याची सुरुवात मंडळापासून करा, तर बाकीचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. किंवा बाकीचे मला त्यांच्याशी घेणं नाही, त्यांनी राजकारण करणं हा त्यांचा भाग. पण ते जर खरोखर ताबेमारीच्या नवीन हिंदुसेवा मंडळापासून करावी असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. कॅन्टीन सुरुवातीला खाली करा. शेजारच्या कॅन्टीनवर ताबेमारी
ह्या सगळ्या ठिकाणचे आम्हाला कुठलेही भाडे मिळत नाही, याला ताबेमारीच म्हणतात ना. जागा ताब्यात नाही. त्यांना ताबेमारी कशाला मिळवतो तुम्हाला माहित नाही, पण माझ्या मते ह्याला पण ताबेमारी म्हणतात. ही काढा ना. आम्ही त्याच्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना लेखी अधिकार पत्र द्यायला तयार आहोत. का हो? काहीच हरकत नाही. कॅन्टीन खाली करून द्यायचं त्यांनी आम्हाला. सगळ्या जागा सुरुवातीला एक तर सुरुवातीला काय सगळी ताबेमारी काढा ना. सगळी ताबेमारी काढा. आमची विनंती आहे तुम्हाला, सगळी ताबेमारी काढा. तुम्हाला मंडळासाठी खरंच तळमळ आहे ना, ते करा ना. दुसरा घ्या पुढे. आमचा जो ठराव पास झाला, ज्याच्यावर हे सगळं वादंग बांधलं, तर सगळ्या मंडळाच्या जवळपास 1000 सभासद त्या दिवशी होते. आपल्यापैकी काही लोक तिथे उपस्थित होते. हे 3-4 लोक सोडले तर कुणाचाच विरोध नव्हता. सगळ्यांना पटलेलं आहे की ती जागा नुसती पडीक आहे, आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. 25 कोटी काही कमी रक्कम नाही आणि ते अधिकृतरित्या आम्ही घेतो. त्यांनी काय सांगितलं पत्रकार परिषदेत, ह्या जागेची किंमत 32 कोटी आहे, बाजार भावाने 400 कोटी. अरे आम्ही मालक आहेत का? मालक आहेत का? जागा विकताना मालक सांगू शकतो की 32 कोटी द्या, 40 कोटी द्या, 500 कोटी द्या. आम्ही मालक आहेत का? भाडेकरू बाजार भावाने किंमत नाही मागू शकत. आम्ही भाडेकरू आहोत. आम्हाला आमच्या हिशेबाने ताबा सोडण्यासाठी 25 कोटी मिळतात, हे आमच्या मंडळाच्या दृष्टिकोन योग्य आहेत. सगळ्या कार्यकारिणीला मान्य, सगळ्या सभासदांना मान्य. ठीक आहे, काही लोकांचा त्याला विरोध आहे, तर विरोधासाठी विरोध असलाच पाहिजे. विरोध लोकशाहीमध्ये विरोध असलाच पाहिजे, त्याबद्दल आमची तक्रार पण नाही. पण हे अशा लेवलला मंडळाचं काही नुकसान झालं तरी चालेल, ही कुठली पद्धत आहे? हे कशासाठी आहे? याच्यातून त्यांना काय मिळणार आहे मला माहित नाही. मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेन की हे थांबवा आता. बरं, आरोप तरी किती बेछूट. आर्थिक फायदा झाला, आम्ही आर्थिक फायदा करून घेतला, चुकीचं प्रोसिडिंग केलं, खोटे कागदपत्र तयार केले, पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलिसांची तक्रारीला चौकशीला सहकार्य करावं लागतं. मी वकील आहे, मला माहिती आहे, आम्ही चौकशीला सहकार्य करणार आहोत. त्यांच्याकडून जेव्हा बोलवणं येईल तेव्हा सगळे कागदपत्र त्यांच्याकडे मी देईल. पोलीस स्टेशनला तक्रार करणं ह्याच्यामुळे बदनामी होत नाही, कारण ते काय प्रॉपर अथॉरिटीकडे दिलेला अर्ज आहे. पण तो अर्ज जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवर अनेक लोकांना पाठवता, तुमचा काय उद्देश आहे? परवाची पत्रकार परिषद वसंत लोढांच्या मोबाईलवरून अनेक सभासदांना व्हॉट्सअपवर पाठवण्यात आली. काय उद्देश आहे? आमची बदनामी करण्या उद्देश आहे ना. मी त्यांनी केलेले सगळे आरोप सिद्ध करण्याची संधी देत आहे. मी त्यांना आजच वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, गट्टाणी आणि मुळे यांना स्वतः कायदेशीर नोटीस माझ्या वकिलामार्फत दिलेली आहे आणि त्यांना आवाहन केले की हे माझ्या विरुद्धचे केलेले आरोप आहेत. मी लिहिलेले आहे त्याच्यामध्ये की सुदैवाने माझं रेप्युटेशन आहे, मी नगर जिल्ह्याचा मुख्य सरकारी वकील होतो, मी सगळं कायदेशीर कामकाज करतो असा लोकांचा विश्वास आहे. त्याच्यात तळा जातोय तुमच्या ह्या बोलण्यामुळे. त्यामुळे मी प्रत्येकी 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई माहिती प्रत्येकाकडून वैयक्तिक, आणि शिवाय फौजदारी खटले पण मी त्यांच्या विरुद्ध दाखल करणार. जेव्हा अशा प्रकारे बदनामीचे खटले दाखल केले जातात त्यावेळेला एक बचाव असा असतो की मी केलेलं स्टेटमेंट सत्य आहे, त्यांनी करावं सिद्ध कोर्टामध्ये. त्यांनी केलेले स्टेटमेंट सिद्ध आहेत. मी त्यांना संधी देतो ना कोर्टामध्ये बोलण्याची. आजच मी त्यांना नोटीस पाठवलेल्या आहेत, रेस्ट पोस्ट नोटीस रवाना झालेल्या आहेत. माझ्या वकिलांनी त्यांच्या व्हॉट्सअपला पण नोटीस पाठवल्या. तुमच्या वैयक्तिक घाणेरड्या राजकारणासाठी आम्हाला काय विटलेलं जातं? एक तर आम्ही सगळेजण आपापले व्याप सांभाळून हिंद सेवा मंडळाचं जे जसं जमेल तसं काम करतो. आम्ही म्हणत नाही फार उत्तम करत असतो, पण तुम्हाला कशासाठी बदनाम करताय? बरं, आमचं सोडा, मंडळाला का बदनाम करताय? मंडळाचं का नुकसान करताय? कारण नसताना ती प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची का ठरवायचा अट्टहास करताय? काय मिळणार आहे तुम्हाला? अर्थात त्यांच्या मागे देखील आमच्या मंडळातलं काही, आता सुप्रियाताईंच्या भाषेत बोलायचं अदृश्य हात आहेत असं आम्हाला माहिती आहे. मध्यंतरी सुप्रियाताईंचं एक स्टेटमेंट वाचलं की अदृश्य हात वगैरे असं. त्यांच्या मागे कोण अदृश्य हात आहे ते सगळ्या सभासदांना पण माहिती आहे. त्यामुळं
हे संपूर्णपणे कायदेशीर आहे. एकही गोष्ट याच्यामधली बेकायदेशीर नाही. याच्याबद्दलचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत, मंडळाकडे आहे. आम्ही ते सगळे कागदपत्र जेवढे आवश्यक वाटले मला तेवढ्या कॉपी दिल्यात. अजून काही पाहिजे असतील तर माझ्याकडे कॉपी सगळ्या आहेत. त्याच्यामुळे हे बेछूट आरोप त्यांनी करणं बंद करावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. हिंद सेवा मंडळाचं खरंच तुम्हाला चांगलं करायचं असेल, हिंद सेवा मंडळाला खरंच फायदा करून द्यायचा असेल तर हिंद सेवा मंडळाच्या झालेल्या जागेवर झालेली ताबेमारी त्वरित दूर करा. त्यांनी सांगितलं आम्हाला आवाहन करा, मी करतो आवाहन कार्याध्यक्ष यांना, त्यांनी ताबेमारी आमची दूर करा. मग आम्हाला कळेल की खरोखर हिंद सेवा मंडळाची तळमळ आहे या माणसात. फक्त आमची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची ठरवण्यापेक्षा आहे हे घ्या, म्हणजे जरा हिंद सेवा मंडळाचं थोडंसं काहीतरी शैक्षणिक कार्याला हातभार लागल्यासारखं होईल. मी वैयक्तिक नोटीस दिलेली. हिंद सेवा मंडळ काही या संदर्भात काही स्वतंत्र कारवाई करणार आहे? नाही, आता काय केले त्यांनी, हिंद सेवा मंडळाच्या विरुद्ध आरोप नाहीत, आरोपात आमच्या विरुद्धच. हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध आरोप आहेत, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत, बेकायदेशीर कागदपत्र बनवण्याचा अधिकार आहे. ते मंडळ नाही बनवत, नाही आम्ही बनवतो. मी नोटीस दिलेले, मोडक सर आणि जोशी साहेब हे वेगळी सेपरेटली नोटीस देत आहेत, पण माझी ऑलरेडी रवाना झालेली आहे. आणि या 5 लोकांच्या विरुद्ध मी 50 लाख रुपये प्रत्येकी नुकसान भरपाईचा दावा करतोय आणि प्रत्येकाच्या विरुद्ध स्वतंत्रपणे फौजदारी खटला दाखल करतो. माझी बदनामी झाली. तुम्ही आधी उल्लेख केला की तुमच्या म्हणजे तुम्हाला न्यायालयानं म्हणजे पुन्हा सबमिट करण्यासाठी परवानगी दिली देताना, पण असं जेव्हा हे सबमिशन होत असतं त्यावेळेस एक असं असतं की तुम्ही फक्त संस्था रन करा, धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत हे एक अपेक्षित असतं. कारण हे तुम्ही तुमचं फेटाळलंही जाणार असतं किंवा स्वीकारलंही जाणार असतं, याच्याबाबत संदिग्धता असते. कारण याच्याबाबत निर्णय पेंडिंग आहे. ऐका ना, एक मिनिट ऐका. फेटाळला याचा अर्थ ही एखादी गोष्ट तुम्ही पॉलिसी मॅटर घ्यावं की नाही हा प्रश्न आहे का फक्त संस्था त्याचं बेसिक रन व्हावं एवढ्या पुरतं तुमचं कामकाज अपेक्षित असतं. म्हणून मी बॉम्बे हायकोर्टाचे 3 जजमेंट त्याच्यात टाकले. आपल्याला वेळ मिळाला तर आपण ते जरूर वाचा, त्याच्यामध्ये या सगळ्याचं ओव्हापोह आहे. एक आणि दुसरी गोष्ट, हिंद सेवा मंडळाचे जे चेंज रिपोर्ट फेटाळले गेले ते मेरिटवर रद्द झालेले नाही, ते फक्त आमच्याकडून कागदोपत्राची पूर्तता झाली नाही या तांत्रिक कारणासाठी, एवढंच तांत्रिक कारण आहे. त्यामुळं माझा प्रश्न त्या पलीकडचा आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये दिलेलं आहे. म्हणून मी आपल्याला 3ही निकालाच्या प्रती दिलेल्या आहेत. पल्लोड साहेबांचं जे ओपिनियन आहे त्या ओपिनियनची पण परत आपल्याला त्याच्यात फाईलमध्ये दिलेला दिले, त्या सेटमध्ये दिलेले मी सगळ्यांना. त्याच्यामुळं हिंद सेवा मंडळ रन करणं म्हणजे हिंद सेवा मंडळाच्या दृष्टिकोनातून कायदेशीर असतील ते सगळं निर्णय घेणं. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक मुंबई हायकोर्टाने जे म्हटलेलं आहे की चेंज पण मंजूर झाला नाही म्हणजे का चेंज आला नाही असं होत नाही. म्हणजे आमचा चेंज झालाच आहे. चेंज म्हणजे कुठला, इलेक्शन हा चेंज आहे, बॉडी आली हा चेंज आहे, आम्ही कायदेशीर काम करणं हा चेंज आहे. हे फक्त आम्ही चेंज पण म्हणजे इट इज ओनली इंटिमेशन करू. सहसा ते हे चेंज रिपोर्ट जे आहेत ते आपोआप मंजूर होतात, पण दुर्दैवाने आमच्याकडे आमचे जे पूर्वाश्रमीचे सचिव त्यांनी स्वतःच दाखल केलेल्या चेंज रिपोर्टला सुद्धा विरोध करतात. पण तो धर्मादायाकडून मंजूर आहे ना इलेक्शन आणि तुमचा चेंज रिपोर्ट दाखल आहे ना? नाही, त्याची मंजुरी आहे की नाही अजून? आता पेंडिंग आहे. आम्हाला परवानगी दिली होती पुन्हा दाखल करण्यासाठी. बरं, त्यांनी जे फेटाळलं म्हणून दाखवलं ना त्याच ऑर्डरमध्ये पुढे आहे विथ लिबर्टी टू फाईल फ्रेश. नाही मग यांचं म्हणणं तेच आहे की मूळ यांची जी निवडणूक झाली तिलाही मान्यता नाहीये, त्यानंतर जी बॉडी, एक मिनिट थांबा, जी बॉडी आली तिलाही मान्यता नाहीये, या बॉडीने जी वार्षिक सभा घेतली ती पण बेकायदा आहे. तुम्ही उशीर आले. त्याच्यामध्ये पल्लोड शरद पल्लोड साहेबांचं आम्ही त्याबद्दल कायदेशीर मत मागवलं होतं. त्यांनी कायदेशीर मत आणि हायकोर्ट एक मिनिट त्यांनी लिगल ओपिनियन दिलंय, एक मिनिट टाकवतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे, आय एम ऑफ द ओपिनियन दॅट चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द ट्रस्ट शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम द डेट वेन रेझोल्युशन टू दॅट इफेक्ट इज अडॉप्टेड अँड नॉट फ्रॉम द डेट ऑन विच द चेंज रिपोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ द सेम इज ॲक्सेप्टेड बाय द असिस्टंट आर्टिकल्स. त्याच्याबाबत त्यांनी
मुंबई हायकोर्टाचे जजमेंट त्यासोबत जोडलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हायकोर्टाची ऑर्डर आहे. ते दाखवतो ना मी. 3 जजमेंट आहेत मुंबई हायकोर्टाचे सगळे. त्यातलं आता 2008चं जे शेवटचं आहे त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाने डिव्हिजन बेंचचे जजमेंट आहे. त्याच्यामध्ये बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट प्रोव्हिजन्स डू नॉट, ते आम्ही काढून टाकतो. त्यांना स्वतंत्रपणे फक्त त्यांच्या प्रतिनिधींना मतदान करण्याचा अधिकार दिला. त्याच्याबद्दल आमचे एक शिक्षक विलास साठे यांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन नंबर 13,824/21 साली दाखल केलं. त्याच्यामध्ये ज्यावेळेला कोर्टापुढे मॅटर झालं तर कोर्टाने ह्याची नोंद घेतलेली आहे ऑर्डरमध्ये की आमचे चेंज रिपोर्ट फेटाळले आहेत आणि ते परत दाखल केले. विथ लिबर्टी दिलेले आम्हाला ते परत दाखल केले याची नोंद या ऑर्डरमध्ये आहे. आणि हे सगळं ड्युरिंग द कोर्स ऑफ इलेक्शन इन्क्वायरी कोर्टाचं लक्ष आलं की 2021ला आमची टर्म संपलेली आहे. आपण आता 22 मध्ये मग कोर्टाने आमच्या वकिलांना विचारलं की तुम्ही इलेक्शन कधी घ्या. मग आमच्या वकिलांनी त्यावेळेला आम्हाला विचारून स्टेटमेंट केलं. द लर्नेड ॲडव्होकेट फॉर द सोसायटी इन्फॉर्म्स अस दॅट विदिन 3 months द सोसायटी वुड कम्प्लीट द इलेक्शन प्रोसेस. हायकोर्टाच्या आदेशात हायकोर्टामध्ये आम्ही स्टेटमेंट केलं आम्ही 3 महिन्यात इलेक्शन घेतो. ही ऑर्डर आहे 1 मार्च 2022ची. त्यानंतर मे महिन्यामध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. त्याच्यामुळे हे ज्या निवडणुका झाल्या ह्या विथ द अप्रुव्हल ऑफ द हायकोर्ट झालेल्या आहेत त्या बेकायदेशीर नाही. तुम्ही एक उल्लेख केला की हे बऱ्याच ठिकाणी तुमची ताबेमारी झालेली, कॅन्टीन, सुतार हो शाळा, आहे. इंडस्ट्रियल मंडळाचे पदाधिकारी हातबल आहेत का यापुढे? आमच्या पद्धतीने आमचे काम चालू आहे. पण आता जर नवीन आपल्याला ताबेमारी काढण्याचा तो मार्ग नंतरचा विषय. जी आतापर्यंतची जी ताबेमारी झाली, आताची जी परिस्थिती ते काय करतील तो माझा प्रश्नच नाहीये. माझा प्रश्न तुमच्या मंडळाचे पदाधिकारी हातबल नाहीत. आम्ही कायदेशीर प्रोसेसने आम्हाला वेळ लागतो. आम्ही कायदेशीर प्रोसिजरनी चालू आहे. त्याबाबत आता ती जी रामकरण सारडाचं जे वस्तिकाच्या जागे शेजारची जागा आहे त्याच्यामध्ये तराठ्याकडे प्रकरण पेंडिंग आहे. त्या दिवशी वार्षिक सभेमध्ये विषय आला. वसंत दादा म्हटले मी तुम्हाला 50 कोटीचा एक ग्राहक देतो. ते दिला का त्यांनी ग्राहक का नाही दिला? वसंत दादांनी 50 पत्र दिलं आता 2 गोष्टी पुन्हा तुम्ही हुशार आल्यामुळे मला रिपीट करावं लागतील, माफ करा. त्यांनी पत्र दिलं आम्हाला 2024ला की मी तुम्हाला अशी पार्टी माझ्याकडे देतो. आम्ही 1 महिन्यात देतो. आम्ही 2-3-2024 पण वाट पाहिली. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.